काल सकाळी कुत्रे माझ्यावर भुकत होते मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, आम्ही चाललोय वारकऱ्यांसाठी चहा बनवायला. आणि चहा बनवायला घेतला ना, आली पहिली दिंडी मित्रांनो. मला म्हटलं मी, चल आपण चहा बिस्किट वाटून घेऊ नाही का. तो मी म्हटलं हा आपण चहा बिस्किट वाटू. मग काय दिंडी गेली. मग आपण आहे ना आराम केला नाही का थोडासा, बाकी काय नाही. मग आगस्तीची दिंडी आली मित्रांनो. जातीच तर लगेच ब्राह्मणवाडीची दिंडी आली नाही का मित्रांनो. ब्राह्मणवाडीची दिंडी झाल्याच्या नंतर सट्टाण्याची दिंडी आली. मग परत एक ना आपल्या मामाचा सत्कार केला नाही का. मग दुसरा मामा होता ना, त्याच्या सासरवाडीची दिंडी आलती, म्हणजे वायजापूरची बरं का. मग वायजापूरच्या दिंडीला आपण चहा पाणी बी पाणी दिलं, म्हणजे बिस्किट वगैरे दिली नाही का. आवली ना, काय भारी म्हणतात बघा, ऐका बरं का एकदा. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरला आनंद बघून माझे मन इतके तृप्त झाले मित्रांनो, तर काय सांगायचं. व्हिडिओ काढताना काही वारकऱ्यांनी मला आवाज दिला आणि मला म्हटले, मित्रा आमचा सुद्धा एक व्हिडिओ काढ नाही का. हे ना वारकरी निफाडचे आहे मित्रांनो. तर काय आहे ना, मग आपल्याला म्हटले रामकृष्ण हरी दादा चल आम्ही जातो. मग मी सुद्धा नाही का, मी म्हटलो रामकृष्ण हरी काका. मग आहे ना आपल्याला नाही एक काकू भेटले बरं का. त्या म्हटल्या रामकृष्ण हरी दादा तू आहे ना आमचा बी एक व्हिडिओ काढ नाही का. मी त्यांचा एक व्हिडिओ काढला आणि ते शेवटी जाता जाता असे म्हटले, रामकृष्ण हरी परत भेटू आपण पुढल्या वर्षी. शिर्डीची दिंडी आली बरं का मित्रांनो. त्यांनी ना मामाचा सत्कार केला. ते म्हटले फोटो काढायचे आम्हाला. मग फोटो बी काढले नाही का. मग हे बाबा आहे ना एकदा काय म्हणतात बघून घ्या नाही का. नाश्ता देऊन वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठल भेटला मित्रांनो. तर ब्लॉग आवडला का मित्रांनो, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.